नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुयोधिका चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महान नेते महात्मा गांधी यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला. त्यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. लहानपणापासूनच ते सत्य, प्रामाणिकपणा तसेच शिस्त या सर्व गोष्टींना ते अतिशय महत्त्व लहानपणापासूनच देत होते. त्यांनी इंग्लंडमध्ये कायद्याचं शिक्षण घेतलं. दक्षिण आफ्रिकेत वकिली केली आणि वकिली करत असतानाच तेथूनच त्यांना वर्णभेदाचा अनुभव आला. वर्णभेद आहे हे त्यांना वकिली करत असताना इंग्लंडमध्ये त्याचा अनुभव आला. तिथूनच त्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सत्याग्रह आणि अहिंसा हे तत्त्वज्ञान स्वीकारलं. भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले. असहकार आंदोलन, दांडी यात्रा अशी आंदोलनं त्यांनी केले. तर त्यात आणखी भारत छोडो आंदोलन, मिठाचा सत्याग्रह असे अनेक आंदोलनं त्यांनी केले. अनेक लढे त्यांनी लढले आपल्या जीवनामध्ये. त्यांनी ब्रिटिश सत्तेला अहिंसक पद्धतीने आव्हान दिलं. हिंसा त्यांना मान्य नव्हती. अहिंसक पद्धतीने त्यांनी ब्रिटिश सत्तेला आव्हान दिलं. त्यांचा विश्वास होता की सत्य आणि अहिंसा यांच्या बळावर मोठा बदल घडवता येईल असा त्यांचा विश्वास होता. महात्मा गांधींना स्वच्छता, ग्रामविकास, स्वदेशी वस्तू इत्यादींचा वापर आणि समाजातील सर्व घटकांमध्ये समानता यावर त्यांनी भर दिला. पुन्हा म्हणते, महात्मा गांधींना स्वच्छता, ग्रामविकास, स्वदेशी वस्तूंचा वापर आणि समाजातील सर्व घटकांमध्ये समानता यावर त्यांनी भर दिला होता. 30 जानेवारी 1848 रोजी नवी दिल्ली येथे त्यांची हत्या करण्यात आली होती. शेवटच्या श्वासाला त्यांनी हरे राम असे 2 शब्द उच्चारले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी आपण 2 ऑक्टोबर हा दिवस गांधी जयंती म्हणून साजरा करीत असतो. तसंच हा दिवस जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. महात्मा गांधींचे जीवन आपल्याला सत्य, अहिंसा, प्रामाणिकपणा आणि देशप्रेम या गोष्टी शिकवतं. चांगला समाज घडवण्यासाठी आपण हे महान व्यक्तिमत्व एक आणत असतो. त्यासाठी चांगला समाज घडवूया अशी प्रार्थना करू आणि आपण सुयोधिका चॅनलला लाईक करू, सबस्क्राईब करू आणि शेअर करू. आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून सर्वांना या गोष्टी समजतील. धन्यवाद. जय हिंद.